मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टमध्ये, भांडूपचा गोविंदा पॉडकास्टमध्ये. आणि आज आपल्यासोबत बाप्पा मोरे गोविंद पथक आणि त्याचे कोच आहेत मंदार दादा आपल्यासोबत. ते अशी गोविंद पथकं आमच्या भांडूपमध्ये आहे की जे काहीतरी विक्रम घडवतात. दुसऱ्या वर्षी कडक 8 तर मी तुमच्या चॅनलला खूप फॉलो करतो. आम्ही सर्वच जण बाप्पा मोर्या म्हणतात. ओंकार ऑफिशियल हा चॅनल खूप प्रसिद्ध आहे सध्या तरी युट्यूबवर. बाप्पा मोर्या गोविंदा पथक हे गोविंदा पथक सुरुवात झाली आहे 2023 साली. त्याला काहीतरी वेगळं करून दाखवायचंय, पण काय करायचं, युनिक काहीतरी करायचंय, पण काय करायचं असं कोणाच्या ध्यानी मनी नव्हतं. सध्या आमच्याकडे जी मुलं आहेत ती खूप वेगवेगळ्या पथकांमध्ये ऑलरेडी जात होती. पथकातली जी सुरुवातीची मुलं आहेत ही सर्व मुलं कबड्डी खेळणारी आणि म्युझिकल ग्रुपची मुलं होती. त्या पथक क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा पहिल्यापासून म्हणजे आमच्या गोविंदा पथकाच्या अगोदरपासून बाप्पा मोर्या स्पोर्ट्स क्लब आहे क्रीडा क्षेत्रामध्ये. पूर्वी त्या ठिकाणी खूप वाईट धंदे होत होते, ते आम्ही सगळे रोखले. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टमध्ये, भांडूपचा गोविंदा पॉडकास्टमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहे बाप्पा मोरे गोविंद पथक आणि त्याचे कोच आहेत मंदार दादा आपल्यासोबत आहे. दादा, सर्वात प्रथम तुमचं स्वागत आपल्या पॉडकास्टमध्ये. भांडूपमध्ये एक असं गोविंद पथक आहे, खरं तर त्या गोविंद पथकाचा मला अभिमान वाटतो की अशी गोविंद पथकं आमच्या भांडूपमध्ये आहे की जे काहीतरी विक्रम घडवतात. पहिल्या वर्षी कडक 7 तर, दुसऱ्या वर्षी कडक 8 तर. म्हणजे ही काय टेक्निक आहे मला म्हणजे खरंच अनुभवायला असं आवडेल, जाणून घ्यायला आवडेल काय बाप्पा मोरेकडे काय टेक्निक आहे. प्रथमतः खूप खूप धन्यवाद बाप्पा मोर्या गोविंदा पथकाचा कोच म्हणून मला इथे बोलवल्याबद्दल. मी तुमच्या चॅनलला खूप फॉलो करतो. आम्ही सर्वच जण बाप्पा मोर्या म्हणतात. ओंकार ऑफिशियल हा चॅनल खूप प्रसिद्ध आहे सध्या तरी युट्यूबवर. आणि तुम्ही सातत्याने भांडूपमधल्या गोविंदा पथक असेल किंवा जे बाकी सारे सण उत्सव असतात ते दाखवत असतात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. बाप्पा मोर्या गोविंदा पथक हे गोविंदा पथक सुरुवात झाली आहे 2023 साली. 2023ला आमचं पहिलं वर्ष होतं आणि पहिल्याच वर्षी मानस असा होता की आपल्याला काहीतरी वेगळं करून दाखवायचंय, पण काय करायचं, युनिक काहीतरी करायचंय, पण काय करायचं असं कोणाच्या ध्यानी मनी नव्हतं. आम्हाला हे सुद्धा वाटलं नव्हतं की आम्ही 7 तर लावू आणि एक विक्रम घडवू म्हणून. परंतु मुलं जुळत गेली आणि त्या हिशोबाने जे आमचे सराव सातत्याने होत होता तो कुठेतरी एक आम्हाला तो कॉन्फिडन्स देत होता की आम्ही काहीतरी वेगळं करू शकतो, काहीतरी वेगळं करू शकतो. आणि शेवटी ते साध्य झालं. पहिल्याच वर्षी 7 थर लागले. पण मला विचारायचं आहे, 7 थर लागले खरे, पण त्याच्या मागे तुमचा प्रवास कसा होता? म्हणजे कुठून ना कोणाच्या तरी डोक्यामध्ये कल्पना म्हणजे आली असेल की ना आपण गोविंदा पथक चालू केलं पाहिजे किंवा असं, किंवा मजाक मस्तीमध्ये आपण गोविंदा काढूया वगैरे, असं काय झालं का तेव्हा? तर सुरुवात अशी झाली की आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोविड काळामध्ये खूप सारे इश्यूज होते. त्यामुळे कोविड काळामध्ये खूप सारी गोविंदा पथकं बंद झाली. तर सध्या आमच्याकडे जी मुलं आहेत ती खूप वेगवेगळ्या पथकांमध्ये ऑलरेडी जात होती आणि कोविड काळामध्ये खूप पथकं बंद झाली. त्याच्यामुळे शेवटी असं झालं की कोणच कुठेच जात नव्हतं. आणि 2022 साली आमच्याही लक्षात आलं की आपल्या इथली बहुतेक जी मुलं आहेत ती कुठेच जात नाहीत. आणि एक खंत होती प्रत्येकाच्या मनात की यार आपल्या इथलं कुठलं तरी एक पथक यावं, आपल्या विभागाचं एक नाव करायचं. आणि ही जी पथकातली जी सुरुवातीची मुलं आहेत ही सर्व मुलं कबड्डी खेळणारी आणि म्युझिकल ग्रुपची मुलं होती जी सुरुवातीला या पथकामध्ये जॉईन झालेली होती. तर असा आमचा एक मानस होता की यार स्वतःचं काहीतरी आपण एक सुरू करूया. तर आमच्याकडे तेव्हा जी मुलं होती ही बहुतेक मुलं 35 ते 45 वजनी गटातली मुलं होती. कारण आमचा स्वतःचा जो कबड्डीचा संघ आहे तो 40 अंडर 40 मध्येच खेळतो. बाप्पा मोर्याचा जो संघ आहे त्यामुळे बाप्पा मोरे गोविंदा पथक क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. पहिल्यापासून म्हणजे आमच्या गोविंदा पथकाच्या अगोदरपासून बाप्पा मोर्या स्पोर्ट्स क्लब आहे क्रीडा क्षेत्रामध्ये. त्यानंतर गोविंदा पथक. म्हणजे आजचा हा 4था पॉडकास्ट आहे. खरं सांगतो, पहिल्या पॉडकास्टमध्ये सुद्धा मी बघितला समाजसेवेचा जो काही पॉइंट होता. दुसरा पॉडकास्ट, तिसरा पॉडकास्ट, आज 4था पॉडकास्ट करतोय. याच्यामध्ये सुद्धा क्रीडा क्षेत्रातलं नाव आम्हाला ऐकायला भेटत आहे. मुलांची वाटचाल आहे क्रीडा क्षेत्रामध्ये. नक्कीच, कारण आम्ही आमच्या इथे मैदानं खूप कमी आहेत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भांडूपमध्ये मैदानं खूप कमी झाले. तर आमच्या इथलं जे मैदान आहे ते आम्ही पहिल्यापासून राखून ठेवलं आणि स्थानिक लोकांनी खूप आम्हाला त्या गोष्टीमध्ये सपोर्ट केला. खूप पूर्वी त्या ठिकाणी खूप वाईट धंदे होत होते, ते आम्ही सगळे रोखले. आणि
खास करून क्रिकेट आणि कबड्डीसाठी ते आम्ही मैदान राखून ठेवले. त्यानंतर एक एक करून मुलं जुळत गेली. मग एक कबड्डीचा संघ आम्ही सुरू करायचा. हा, मग अशा वेळी असं होतं की कबड्डीचा संघ सुरू करायचा तर त्याला नाव काय द्यायचं, त्याला काहीतरी नाव हवं जेणेकरून तो संघ स्वतःला तिथे जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा प्रेझेंट करू शकेल. मग अशा वेळी नाव पटकन एकाच्या मनात आलं. आमच्या पथकामधील एक व्यक्ती आहे विक्रम पटेल म्हणून, त्याच्या मनात आलं की अरे बाप्पा मोरया नाव ठेवूया आपण या पथकाचं. आपण गणपतीला सगळेजण एकत्र गणपतीच्या मिरवणुकीमध्ये वाजवतो तेव्हा बाप्पा मोरयाचा जयघोष करतो. म्युझिकल बीट्स पण आहे बाप्पा मोरयाचं. तर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये जेव्हा पण कुठली सुरुवात करतो तर बाप्पा मोरयाच्या नावाने श्री गणेश आपण करतो आणि पहिलं नाव तेच येतं आपल्या मनात. तर अशा याने तो म्हणजे तो संदर्भ तिथून आला आणि नंतर सुरुवात झाली बाप्पा मोरया कबड्डी संघाला. कबड्डी संघाला सुरुवात झाली जसं मी या अगोदर बोललो की मधल्या काळामध्ये मुलं कुठेच जात नव्हती, त्यामुळे स्वतःचं एक स्थानिक कुठलं तरी गोविंदा पथक असावं ही सगळ्यांची इच्छा होती. मग 2023 साली आम्ही असं ठरवलं की एक स्वतःचं स्थानिक पथक सुरू करूया. काय होईल हे माहिती नव्हतं, पुढचं काहीच माहिती नव्हतं. आम्ही उतरलेलो मैदानात की काहीतरी करायचंय. आता गोष्टी आमच्या बाजूने जातील की नाही जाणार हे पण आम्हाला कोणाला माहिती नव्हतं, पण एक मानस होता की करायचं काहीतरी, स्वतःच करून दाखवायचं. आणि ही जी वयोगटातली मुलं आहेत म्हणजे 15 ते 20 वयोगटातली मुलं बहुतेक आहेत आमच्या पथकामध्ये. आणि जसं मी अगोदर बोललो 35 ते 40 वजनी गटातली मुलं आहेत. तर ह्या मुलांचा प्रॉब्लेम असा होतो ना की जर तुम्ही कुठल्याही पथकामध्ये बघितलं तर ह्या मुलांना जागा खूप कमी असतात. म्हणजे हा मुलगा सुद्धा कमी वरती तरी असेल तेव्हा शिडी. करेक्ट. तर हा मुलगा एक तर तुमचा गोविंदा असू शकतो म्हणजे ज्याला आपण टॉपर बोलतो, किंवा तो मधला खांबा असू शकतो जो 3 एकेमध्ये मध्ये राहतो तो. या व्यतिरिक्त ती मुलं कुठे राहू नाही शकत. आणि ह्या जागा खूप कमी असतात प्रत्येक गोविंदा पथकात. तर एक जवळपास 20 ते 25 जणांचा ग्रुप होता आमच्याकडे, ज्यांना कुठल्याही पथकामध्ये सहज शक्य नव्हतं सामावणं. मग अशा वेळेला सुरुवात केली की आपलंच एक छोट्या मुलांचं एक पथक सुरू करूया. जी काय होईल ते बघून घेऊ, पुढचं पुढे आधी सुरुवात तर करूया. श्री गणेशा होऊन जाऊ दे. मग बाप्पा मोरयाच्या नावाने श्री गणेशा केला आणि मग हळूहळू पुढची वाटचाल झाली. पण आता ती वाटचाल तुम्ही जी केली 2023 ला 7 पहिलाच तुला काहीतरी असं आठवत असेल, एक अनुभव चांगला आला असेल की पहिल्या दिवशी किंवा शुभारंभ झाला त्यानंतर जो प्रॅक्टिसचा आपला काळ असतो 2 महिन्याचा 3 महिन्याचा, जशी प्रत्येकाची प्रॅक्टिस असते, तेव्हा कसा एक अनुभव होता मुलांची काय जिद्द होती तेव्हा? मी तुम्हाला सांगतो की जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा कोणाच असं मनात हे नव्हतं की आम्ही 6 लावू किंवा 7 लावू. फक्त एवढंच होतं की आपण सुरुवात करूया, बघूया काय होतंय ते. तर जेव्हा माझ्याकडे काही मोठी मुलं आली की तुला कळतं या गोष्टीमध्ये, कारण याच्या अगोदर आम्ही वेगवेगळ्या पथकांमध्ये जात होतो. आज जवळपास 10 वर्षापासून मी वेगवेगळ्या पथकांमध्ये गेलो आणि मी अजूनही स्वतःला एक गोविंदाच मानतो. तर मग तेव्हा ते मुलांचं असं म्हणत होतं की तुला थोड्या गोष्टी जास्त माहिती आहेत, टेक्निक जास्त माहिती आहे, तर तू आता चिठ्ठी घे आणि आम्हाला समजा. सुरुवात जेव्हा झाली तेव्हा थट्टा मस्करीमध्ये सुरुवात होत होती. कोण इतकं सिरियस नव्हतं, कारण सगळी लहान वयोगटातली मुलं आहेत. त्यांना बाहेरची दुनिया, बाहेरची कॉम्पिटिशन यायची काही देणं घेणं नाही. त्यांना इतकंच माहिती होतं की आपल्या इथलं काहीतरी सुरू करतोय ना, मग आपण मजा करूया. पण एक दिवस असा आला की आम्ही ताटर भूमिका घेतली की नाही यार, म्हणजे जर आपल्याला काही सुद्धा करायचंय तर त्या गोष्टीमध्ये जिद्द चिकाटी हवी. आणि हा खेळ असा आहे दहीहंडीचा की या खेळामध्ये सर्वात जास्त इजा होतात आणि त्या पण गंभीर इजा होऊ शकतात. तर ह्या वेळेला मग आम्ही कणखर भूमिका घेतली की नाही, आपण जर सुरुवात करतोय तर आपण त्या गोष्टी नीटच केल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये काही चूक नाही झाली पाहिजे, कोणाला लागलं नाही पाहिजे. मग ह्या वेळेला प्रॅक्टिसच्या वेळेला आम्ही खूप सारे बंधनं आणली मुलांवरती. ठीक आहे, जसं आमच्या पथकामध्ये सरावाच्या वेळेला, इव्हन सरावाच्या नंतर सुद्धा कुठलाही मुलगा व्यसन करून आलेला चालत नाही. कुठलंही व्यसन म्हणजे 2 महिन्याचा कालावधी 2 महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये तुम्ही कुठलंही व्यसन करू नाही शकत. तुम्ही जर म्हणजे नॉर्मल खूप साऱ्या ठिकाणी आपण बघतो जी मेन पथक त्यांचं सोडून छोट्या मोठ्या पथकांमध्ये की काही मुलं दारू पिऊन येतात, काही मुलं तंबाखू खातात, तर या गोष्टी सर्रास चालतात. आणि भांडूप म्हटलं की या गोष्टी आपण प्रामुख्याने बघतो आपण. पण आम्ही सुरुवातीला आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की जर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर मग नाव मोठं नाही होऊ शकत. आणि हा एक सण आहे, म्हणजे आज जरी या दहीहंडीला खेळाचा दर्जा भेटलाय, साहसी खेळाचा, परंतु हा एक सण आहे. ठीक आहे, तर श्रीकृष्णाने सुरू केलेला हा सण आहे. जिथे देव आला तिथे मग ती श्रद्धा आली. मग अशा वेळेला आम्ही या गोष्टी आपापसातच ठरवल्या आणि आम्ही या सगळ्या गोष्टींवर बंधनं आणली.
सरावाला सुरुवात केली. पहिले 6 तर रविवारच्या दिवशी आमचे सरावाला लागले आणि पहिल्या दिवशी नाही लागले. कालांतराने 15 दिवसानंतर सरावानंतर आम्हाला कळालं की कुठली मुलं कुठे उभी राहू शकतात आणि आम्ही 15 दिवसाच्या कालावधीनंतर पहिल्याच वर्षीच्या सरावामध्ये 6 थर लावले. आमच्या आजूबाजूला जितकी तेव्हा पदकं होती, म्हणजे तुम्ही जी टेंबापाडा पाईपलाईनच्या वरची पदकं म्हणा, ती सर्व 6 थर लावत होती तेव्हा. तर तुमच्याबरोबर कुठेतरी 6 थर लावणारे अजून कॉम्पिटिशन मध्ये खूप पदकं होती. तर तेव्हा एक गोष्ट असं वाटली की आपण सगळ्यांच्या बरोबर येऊन रांगेत उभे काहीतरी करू शकतो, आपण काहीतरी करू शकतो. म्हणजे एकदम थट्टा मस्करीत सुरू केलेलं हे जे मंडळ आहे हे अगदीच नॉर्मल मंडळ नाहीये. 4 नाही तर 5 थर लावणार, आपण सगळ्यांच्या उभ्या काहीतरी करू शकतो. मग अशा वेळेला आम्ही सुरुवात केली की चला आता 6 थर लागले, आता आपल्याला हे 6 थर उतरवायचे आहेत. कारण आम्ही पहिल्या वेळेला जे 6 थर लावले, उतरताना आम्ही पडलो. गंभीर दुखापत कोणाला झाली नाही, परंतु उतरताना आम्ही पडलो. मग तेव्हा हा विचार होता की 6 थर आपल्याला लावायचे आहेत ना, मग त्यावेळेला वेळ कसा कमी करायचा, कुठल्या मुलांना चेंज करायचंय, कुठल्या ठिकाणी रिलीव्हर लागतील, तिथे एक्स्ट्रा मुलं आपल्याला हवी आहेत, पॅकिंग कशी सेट करायची. कारण आमच्या सगळ्यांसाठीच नवीन अनुभव होता हा आणि मुलं पण नवीन होती. मुलांना पण खूप गोष्टी समजत नव्हत्या. म्हणजे आमच्या पथकातली काही मोठी मुलं आणि आम्ही अक्षरशः 2 पोरांना उभं करून त्याच्यावरती चढून स्वतः जाऊन शिकवले की पाय कसे ठेवायचे, ग्रीप कशी पकडायची, ग्रीप टाईट कशी करायची, अशी खूप साऱ्या गोष्टी आम्ही तेव्हा हे केले. म्हणजे म्हणायचा उद्देश आहे की तेव्हा मुलं एवढी त्या मुलांना इतकं माहिती नव्हतं. जस्ट एक तुम्ही त्यांची एक सुरुवात होती. म्हणजे शिकवणे त्यांना घडवलं लागेल त्या मुलांना. करेक्ट. मग जेव्हा ती 7 थर लागले तेव्हा जी जिद्द एकदा पेटली ती कधी लागली? 7 थर पहिल्यांदा 6 लागले पहिले. आम्ही पहिल्याच वर्षी, आता मला एक्झॅक्ट डेट नाही आठवत आहे, पण पहिल्याच वर्षी आम्ही सराव सुरुवात केल्यानंतर 20-21 दिवसानंतर आमचे 6 थर लागले. आणि त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की आम्ही 6 थर लावले, भले आम्ही उतरवले नाही, पण आम्ही काहीतरी वेगळं करू शकतो. आता आपला पूर्ण फोकस आहे तो आपल्याला शिफ्ट करावा लागेल की 6 थर मजबूत कसे होते या. परंतु आम्ही जे 6 थर लावलेले हे पारंपरिक 6 थर जसे लागतात तसे लावले नव्हते. आमची टेक्निक थोडी वेगळी होती. तर त्यावेळेला आम्हाला खूप जणांनी सल्ले दिले, खूप जणांनी आम्हाला सांगितलं की तुमची टेक्निक चुकीची आहे, तुमची टेक्निक चुकीची आहे, तुमची मुलं लहान आहेत पण तुम्ही टेक्निक चुकीची वापरताय, तर तुम्ही काहीतरी वेगळं करा, असे सगळ्यांचं म्हणणं होतं. पण आम्ही विचार केला की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं असेल तर टेक्निक सुद्धा बदलली पाहिजे. पारंपरिक गोष्टीने आपल्याला जरूर त्या गोष्टीमध्ये काही ना काही साध्य होतं, परंतु स्वतःहून काहीतरी वेगळ्या गोष्टी सुरू कराव्या लागतील. आता मी इथे ती टेक्निक सांगू नाही शकत, परंतु काही गोष्टी आम्ही अशा वेगळ्या केल्या ज्यामुळे आम्हाला 7 थरासाठी फायदा झाला. कारण 6 थराची जी मुलं होती आमची, तिथे आम्ही बेस शिवाय 6 थर लावायला सुरुवात केली. आम्ही बेस पूर्ण साईडला ठेवलेला. आमचा उद्देश एकदम सिंपल होता की आम्हाला वजन कमी करायचंय, हा प्रामुख्याने पहिला उद्देश होता. मग अशा वेळेला बेस शिवाय 6 थर लावायचे आणि ते 6 थर उतरवायचे. सुरुवात झाली, सगळं झालं. पहिल्या एक यश मिळाल्यानंतर हळूहळू बेस शिवाय 6 थर लावायला आम्ही सुरुवात केली. वेळ कमी करायला सुरुवात केली. स्टॉपवॉचवर वेळ लावायला लागलो, समजायला लागलं की आपला वेळ किती कमी आहे, किती जास्त आहे वगैरे वगैरे. नंतर सराव हंडीला आम्ही पहिल्यांदा 7 थर लावले त्या वर्षी 2023. पहिल्याच वर्षी 7 थर. पहिल्याच वर्षी 7 थर. म्हणजे त्या वर्षी अक्षरशः सगळ्यांनी आम्हाला डोक्यावर उचलून, अभिमानास्पद गोष्ट आहे. समर्थनगरला पहिल्या वर्षी तुम्ही 7 थर लावताय. हा, समर्थनगरला सरावंडी असते, त्या सरावंडीला आम्ही पहिल्या वर्षी ते 7 थर लावले. आणि त्यावेळेला आजूबाजूला खूप म्हणजे आपल्या विभागातील जाणीमानी पथकं होती. एक विजय क्रीडा मंडळ, उत्साही मंडळ, हे सर्व तिथे होते. आणि आमची स्वतःहून कॉम्पिटिशन कोणाशीच नाही, हे असं आम्ही तरी स्वतःहून मानतो की आम्हाला कोणाचीच कॉम्पिटिशन नाही करायचे. कारण जर कोणाशी कॉम्पिटिशन खेळायचीच असेल तर ती स्वतःची असली पाहिजे. बरोबर. कारण आज विजय क्रीडा मंडळ असून दे, साईकृपा मित्र मंडळ असून दे, उत्साही क्रीडा मंडळ असून दे, अशी खूप सारी पथके आहेत आपल्या विभागातली जी आम्ही सातत्याने बघत असतो की ती काही ना काही दरवर्षी वेगळं घेऊन येतात. हे सगळं बघताना आम्हाला एक गोष्ट कळली की कुठलंच पथक एका रात्रीमध्ये मोठं नाही होऊ शकत. त्याच्यामध्ये खूप वर्षांचा, त्यांच्या प्रशिक्षकांचा, स्थानिक लोकांचा आणि खेळाडूंचा एक संघर्ष असतो.
त्यामुळे आमचा मानस एकदम साधा सरळ आहे की आम्ही कोणाशी कॉम्पिटिशन खेळणार नाही. आम्ही स्वतःशीच एक कॉम्पिटिशन खेळून स्वतःपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवायचं. खरोखर एक जगा म्हणजे असं बोलतो ना, मला तर खरंच वेगळं वाटलं ऐकताना. मी जेव्हा यांचा आयडी जाऊन चेक केला, मी सुद्धा पांढरपूर राहतो, मी सुद्धा 2 वर्ष बघतोय की पहिल्या वर्षी 7 थर लावले ठीक आहे, दुसऱ्या वर्षी तुम्ही 8 थर लावले. मी विचार केला की 7 थर लावतोय गोविंदा पथक, दुसऱ्या वर्षी 8 थर लावतो, म्हणजे काहीतरी जिद्द आहे यांच्याकडे. 8 थराची काय म्हणजे जेव्हा तुम्ही 7 थर लावले यशस्वी झाले पहिल्या वर्षी प्रॅक्टिसला, सराव शिबिरमध्ये सुद्धा तुम्ही 7 थराची पूर्ण ट्रायल केली. ज्या दिवशी तुम्ही बाहेर पडलात त्या 2023ला दहीहंडीची दिवशी, तेव्हा पूर्ण दिवसभरात 7 थर किती वेळा लागले गेले अंदाजे? जवळपास 2 की 3 वेळा लावले आम्ही 7 थर. त्याच्यामध्ये स्वामी प्रतिष्ठानची जी हंडी असते ठाण्याची जाणीमानी हंडी, त्या हंडीला आम्ही ते 7 थर लावले. त्यावेळेला एक गोष्ट अशी झाली की आम्हाला भांडूपमध्ये यायचं होतं संध्याकाळी. ठाण्यातले सर्व हंडी संपून भांडूपमध्ये यायचं होतं आम्हाला, कारण स्थानिक पथक आहे, पहिलेच वर्ष आहे, आम्हाला इथे नाव नोंदवायचं होतं स्वतःच. आम्ही खूप गोष्टींमध्ये वेळ कमी करून, काही हंड्या सोडून, धावपळ करून आम्ही भांडूपमध्ये आलो. भांडूपमध्ये आम्ही आल्यानंतर कस्तुरी शाळेची एक हंडी असते, त्या हंडीला आम्ही आलो, परंतु ती हंडी बंद झाली, कारण आम्ही आलेलो अगदी 9:50ला काहीतरी भांडूपमध्ये. 10:30 पर्यंत आपल्या आमच्या भांडूपमध्ये हंड्या सर्व बंद होतात. त्यानंतर आम्ही आलो आपल्या अशोक केदारी चौकामध्ये. अशोक केदारी चौकामध्ये जेव्हा आम्ही आलो, अशोक केदारी चौकामध्ये हंडी सुरू होती आणि तिथे आम्हाला 7 थर लावायचे होते. आम्ही अगोदरच ठाण्यामध्ये 2 ठिकाणी 7 थर लावलेली, इतर ठिकाणी आम्ही 6 थर लावलेली, कारण आम्हाला रिस्क घ्यायची नव्हती. पहिलेच वर्ष होतं, भले आम्ही सरावाला सातत्याने 7 थर लावत होतो, परंतु त्या वर्षी पाऊस खूप होता. बरोबर, 2023 साली, आणि आम्हाला निघायला पण खूप उशीर झालेला. अक्षरशः लहान मुलं थंडीने पूर्ण त्यांचे हात शिवर करत होते, एवढं हे होतं. मग अशा वेळेला आम्हाला हे बघायचं होतं की मुलांना कुठे दुखापत नाही झाली पाहिजे, म्हणून आम्ही 3 ठिकाणीच फक्त 7 थर लावले, बाकी सर्व ठिकाणी आम्ही 6 थराचीच ट्राय केली. आणि आम्हाला भांडूपमध्ये यायचं होतं. संध्याकाळच्या वेळेला पावसाने सुद्धा साथ दिली. रात्री आम्ही भांडूपमध्ये आलो. अशोक केदारी चौकामध्ये हंडी सुरू होती. आम्ही आमचं नाव नोंदणी अगोदरच केली होती आणि आम्हाला संधी भेटली की आम्हाला 7 थर लावायचे. 7 थराची आम्ही पूर्ण बांधणी करून 7 थर पूर्ण उभे राहणार, इतक्यात बेक्कीमध्ये काहीतरी गडबड झाली आणि पूर्णच्या पूर्ण 7 थर खाली कोसळले. एका मुलाला गंभीर दुखापत झाली तेव्हा, परंतु आता तो नीट आहे, म्हणजे आता त्याला काही एवढं त्रास वगैरे नाही. ती एक मनाला खंत होती. ती खंत कुठेतरी आम्हाला उपयोगी पडली. दुसऱ्या वर्षीमध्ये पुन्हा जिद्दीने येऊन 8 थराचा मानस पूर्ण करायचा. तुमचा जो पहिला प्रश्न होता की 8 थर जेव्हा तुम्ही दुसऱ्या वर्षी लावले तेव्हा काय प्रवास होता, म्हणजे तुम्हाला असं कुठेतरी नाही बाबा ही गोष्ट माझ्याकडून घडली आहे, ही मला कुठेतरी भरून काढायची आहे, ती आम्हाला कुठेतरी भरून काढायची. मी 8 थरामध्ये भरून काढली डायरेक्टली. जेव्हा 7 थर आमच्याकडून भांडूपमध्ये चुकले तेव्हा आम्हाला ती गोष्ट जिव्हारी इतकी लागली की आमचा असा विचार होता की आपण भांडूपमध्ये चुकलोय, 7 थर लावताना भांडूपमध्ये पुन्हा एकदा 7 थर लावून दाखवायचे. कारण बाहेर तुम्ही खूप ठिकाणी 7 थर लावले, पण त्या दिवशी भांडूपचं स्थानिक पथक असून जर आपण भांडूपच्या हंडीला 7 थर लावत नाही तर यार ही कुठेतरी चुकते असं आम्हाला वाटत होतं. मग त्यानंतर आम्ही दुसऱ्या वर्षी अजून जोमाने प्रॅक्टिस सुरू केली. आमचं मानस इतकाच होता की दुसऱ्या वर्षी भांडूपमध्ये लवकर यायचंय आपल्याला, ठाणे संपवून, आणि भांडूपमध्ये 2 ते 3 ठिकाणी आपल्याला 7 थर लावायचे. हळूहळू सरावाला सुरुवात झाली. त्यावेळेला कुणाच्याच ध्यानीमध्ये नव्हतं की आपण 8 लावणार. 1-2 मोठी मुलं होती. आम्ही जेव्हा बसलो, सराव सुरू व्हायच्या अगोदर आम्ही एक मीटिंग घेतो आणि त्याच्यामध्ये आम्ही डिसाईड करतो की ह्या वर्षीचं आपलं प्लॅनिंग कसं असावं आणि काय करायचंय. त्या मीटिंगमध्ये एक गोष्ट लक्षात आली की आपल्या पथकामध्ये मुलं वाढले. म्हणजे पहिल्या वर्षी जो 7 थराचा प्रवास तुम्ही जो केला ते बघून कुठेतरी मीडिया आणि या गोष्टीमधून मुलं अजून इन्क्लूड झाली तुमच्या बंदोबस्तात. बरोबर, आणि त्याचा फायदा तुम्हाला 8 थरासाठी झाला. हा, झालं असं की आमच्या इथल्या टेमीपाडा पाईपलाईनच्या वरती खूप कमी पथकांची 7 थर लावतात सद्यस्थितीमध्ये. मग अशा वेळेला एक नवीन पथक आलंय, पहिल्याच वर्षी 7 थर लावले आहेत. हे जसं तुम्हाला नवल वाटलं तसं कित्येकांना नवल वाटलं त्या गोष्टीचं. त्यामुळे मुलं एक एक करून जोडत गेले दुसऱ्या वर्षी.
दुसऱ्या वर्षी जेव्हा मुलं जास्त जोडली गेली आणि उत्सवारंभाच्या दिवशीच आम्हाला कळालं, त्या दिवशी आम्ही ओपनिंग केली त्या दिवशी, की आपल्याकडे मुलं जास्त आहेत या वर्षी. तर सुरुवातीपासूनच आम्ही थरांची बांधणी त्या हिशोबाने सुरू केली. पुन्हा एकदा आम्ही पारंपरिक पद्धत सोडली खरंच होती आणि आम्ही 8 थरासाठी काहीतरी वेगळं करून दाखवायचंय, जी खूप सारी पथकं आज सद्यस्थितीमध्ये करतायत, पण ती पारंपरिक पद्धत नाहीये. कारण पारंपरिक पद्धतीमध्ये तुम्हाला मुलं जास्त लागतात. पण आमच्याही लक्षात आलं की पारंपरिक पद्धतीमधून आपण जर बाहेर पडलो तर आपल्याला मुलं कमी लागतील, पण त्या गोष्टीमध्ये रिस्क खूप आहे. आणि आमचा हाच एक हे असतो की आपल्या मुलांना कोणालाही दुखापत नाही झाली पाहिजे. पथकाचं एक विजन असतं, प्रत्येक पथकाचं एक विजन असतं की यावर्षी आपल्याला हे टार्गेट करायचं, आपल्याला 7 लावायचे, आपल्याला 8 लावायचे. प्रत्येकाचे वेगवेगळे विजन असतात. ते कुठे कमी जास्त झालं तरी चालेल. पण माझ्या पथकातला वरती चढणारा जो माझा टॉपर गोविंद आहे, तो ते खाली उभा राहणारा, आपण ज्याला मॉपची बरोबर, तो एक मुलगा असू दे, कोणालाही दुखापत झाली नाही पाहिजे. हा कोणाच्या जीवाशी खेळायचं नाही कोणाच्या. कारण मुलांची सेफ्टी पहिली आहे, मुलं पहिली आहेत, त्यांची सुरक्षा पहिली आहे, त्यानंतर गोविंदा पथक आणि गोविंदा पथकाचे विक्रम. यावर्षी चुकलेला विक्रम दुसऱ्या वर्षी आपण भरून काढू शकतो, पण आपण कोणाच्या जीवाशी नाही करू शकतो त्या गोष्टीसाठी. म्हणून त्यावेळेला आम्ही तो एकदम सिंपल हे अजेंडा होता आमचा की सेफ्टी पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. कुठल्याही मुलाच्या सुरक्षेला हे करून आपल्याला वरती जायचं नाही. आम्ही पारंपरिक पद्धत सोडून वेगळ्या पद्धतीने 8 थराची सराव सुरुवात केली. पुन्हा एकदा आमची सराव असाच होता की आम्ही वरचे 7 8 थराचे वरचे 7 बेस काढून लावण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न आमचा सरावाच्या वेळेला यशस्वी झाला. सरावाच्या वेळेला सरावहंडीला अगदी 1 हप्ता बाकी होता आणि मुलांमध्ये थोडंफार 1-2 मुलं यायची कमी झाली आणि गोष्टी चुकायला लागल्या. त्यावेळेला आम्हाला असं वाटायला लागलं की अरे, आम्ही इतकी मेहनत केली आहे 8 थरासाठी आणि इतक्या लांब आल्यानंतर आता फक्त 7-8 दिवस राहिलेत आणि गोष्टी चुकतायत हळूहळू कुठेतरी. तर गोष्टी सुधारायला हव्या आपल्याला. खूप मुलांची स्वप्न आहेत आणि त्या सगळ्या स्वप्नांवर एकत्र आपण पाणी नाही फिरू शकत. मग शेवटी पुन्हा एकदा मुलांबरोबर बसून कुठे वेट जास्त होतंय, कुठे बॅलन्स बिघडतोय, या सगळ्या गोष्टी परत डिस्कस केल्या. जी मुलं चेंज झालेली तिथे राईट रिप्लेसमेंट आम्ही दिल्या आणि आपल्या लास्ट स्टॉप जो पण बोलतो 605 लास्ट स्टॉप, टेमीपाडा लास्ट स्टॉप, तिथे हंडी होती. त्या हंडीला, सराव हंडीला आम्ही विचार केलेला की आम्ही 8 थर लावणार आहोत या हंडीला, पण आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं. आम्ही कुठेच सोशल मीडियावर ही गोष्ट टाकली नव्हती. आणि तुम्ही आमचं अकाउंट 2024चं अकाउंट जर बघितलात तुम्ही तर तुम्हाला सराव हंडी नंतरच पोस्ट दिसते. पोस्ट खूप सारे कमी आहेत, लिमिटेड आहे. आम्ही 2024ला असं ठरवलेलं की जोपर्यंत आपल्याला ते यश भेटत नाही ना तोपर्यंत धिंगाणा नाही करायचं. ज्या दिवशी आपल्याला ते यश मिळेल ना त्या दिवशी इतकंच मोठा धिंगाणा. काहीतरी सरप्राईज द्यायचं होतं, सरप्राईज द्यायचं होतं. आजूबाजूच्या पथकांना सुद्धा माहिती नव्हतं की आम्ही काय करतो. काही पथकांना, काही लोकांना वाटले की अरे कुठे 8 थर लावणार आहे. आज तगत एकही पथक नाही झालं पाईपलाईनच्या वरचं की जे 8 लावू शकते. 7 थर लावणारी 1-2 पथकं झाली, पण 8 थर आज तगत कोणी नाही लावले. तर हे होऊच नाही शकत, हे करूच नाही शकत. अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या. पण आमचं लक्ष एकच होतं की आपल्याला पहिली गोष्ट सुरक्षा, आणि दुसरी गोष्ट जर सगळ्या गोष्टी सुरक्षेला धरून होतील तर 8 थर लावायचे. यावेळेला मी प्रामुख्याने 2 पथकांची नावं घेतो. ते म्हणजे साईकृपा गोविंदा पथक, ज्यांचं ते पटांगण आहे, त्या पटांगणामध्ये ही सरावंडी झाली, आणि दुसरं म्हणजे विजय क्रीडा मंडळ. ही 2 पथकांनी त्यावेळेला आम्हाला धीर दिला की तुम्ही करू शकता. आणि आपल्याला आयुष्यामध्ये असं असतं ना की पाठीवर एक हात लागतो की तू हो पुढे मी आहे. तर आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला कोणच ओळखत नाही. पहिल्या वर्षी 7 थर लावलेले, पण भांडूपमध्ये आम्हाला कोण ओळखत नव्हतं. आम्ही ठाण्यामध्ये पहिल्याच वर्षी 2 ठिकाणी प्रथम क्रमांक, 1 ठिकाणी द्वितीय क्रमांक मारला, कॉम्पिटिशन खेळलो, पण भांडूपमध्ये कोण ओळखत नव्हतं. आणि ठाण्यामध्ये तेव्हा विजय क्रीडा मंडळाच्या काही मुलांनी आम्हाला बघितले की हे नवीन पथक आहे, हे काहीतरी वेगळं पथक आहे आणि कोणी चांगलं ओळखतं. त्यांनी आम्हाला दुसऱ्या वर्षी साथ दिली. एक पाठीवर हात ठेवला की तुम्ही वा पुढे, आम्ही सपोर्टला राहतो तुम्हाला उभे,
काही होणार नाही, तुम्ही ट्राय करा. एक मोठ्या भावाचा हात असतो ना खांद्यावर, नक्कीच मोठ्या भावाचा हात पाठीवर असावा. तर म्हणून मी नेहमीच बोलतो की आम्ही खूप 2 वर्षापूर्वीच आलोय भांडूप नगरीमध्ये गोविंदा पथक घेऊन. आम्ही सदैव लहान भावाची भूमिका करायला तयार आहोत. याच्यामध्ये आम्हाला कोणाशीही कॉम्पिटिशन नाही करायचे. भांडूपमध्ये खूप नावाजलेली पथकं आहेत आणि त्यांच्या मागे मोठा इतिहास आहे आणि तो तेवढा वेळ त्या लोकांनी या नगरीमध्ये घालवलाय आणि त्यानंतर ती पथकं एवढी मोठी झाली आहेत. आज विजय क्रीडा मंडळाचं नाव सातत्याने प्रत्येक ठिकाणी यासाठी येतं कारण ते 2 किंवा 3 वर्षामध्ये मोठं झालेलं पथक नाही. त्यांच्यासाठी पण एक त्यांचा कुठेतरी इतिहास आहे. त्यांनी एक सामाजिक क्षेत्रामध्ये एवढा मोठा ते वाटचाल त्यांची आहे आतापर्यंत आणि अनेक गोविंदा पथक आमच्या भांडूपमध्ये आहेत की त्यांची प्रत्येकाची कुठली ना कुठली हिस्ट्री आहे आणि ते अनेक वर्ष झाली क्रीडा क्षेत्र असून दे किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये असून दे ते कामं करतात. तर मला सुद्धा एक जाणून घ्यायला आवडेल की दुसऱ्या वर्षी 8 थराचा दहीहंडीच्या दिवशी काय आहे, कसा होता प्रवास? दुसऱ्या वर्षी आम्ही 8 थर सरावाला तर लावले, परंतु नशिबाने आम्हाला साथ नाही दिली शेवटच्या दिवशी. याचा अर्थ असा की शेवटच्या दिवशी आमचे 8 थर नाही लावू शकले. त्या गोष्टीची खंत नेहमीच असेल आम्हाला. परंतु झालं असं की त्या वर्षी सुद्धा पाऊस होता 2024च्या वर्षी आणि आम्ही आमचा मानस इतकाच होता की काही करून भांडूपमध्ये यायचं आणि भांडूपमध्ये एक तरी करायचे आपल्याला. आम्ही लवकर सकाळी निघालो. जे आमच्या नोंदणी झालेल्या होत्या त्या ठिकाणी आम्ही गेलो. गोकुळ हंडी खूप प्रसिद्ध हंडी आहे, ठाण्याची प्रसिद्ध हंडी आहे गोकुळ हंडी. या ठाण्याच्या हंडीला आम्ही गेलो. आम्ही 8 थरासाठी प्रयत्न केले. त्या हंडीला ट्रिपल एका उठताना जो हार्नेस असतो त्याच्या वजनामुळे पूर्णच्या पूर्ण ट्रिपल एक जी 3 मुलं आहेत ती खाली आली. पूर्ण थर आमचे कोसळले. त्यावेळेला आमच्या दुसऱ्या थरावर खाली दुसऱ्या थरावर जी मुलं असतात त्यातल्या एका दोघांना लागलं थोडं. मग आम्ही पुन्हा एकदा सुरक्षेचा विचार करून ठाण्यामध्ये 7च थर लावले कारण आम्हाला विचारतोच होता की आपल्याला परत भांडूपला यायचं आणि तोपर्यंत मुलांच्या अंगातली जी एनर्जी असते त्या सगळ्या गोष्टी असतात त्या रिकव्हर होतील. कारण दहीहंडीमध्ये शेवटच्या दिवशी ती ऊर्जा राहिली पाहिजे शेवटपर्यंत. भले आपण शेवटच्या दिवशी मोजून 6 किंवा 7 ट्राय करतो, परंतु ते 6-7 ट्राय खूप थकवणारे असतात. तुम्ही केलेला सराव त्या दिवशी तुम्हाला कामाला येतो. मग त्या दिवशी आम्ही तेच विचार होता की आता पुन्हा एकदा ठाण्यामध्ये 7 थर लावूया सर्वत्र आणि भांडूपच्या दिशेने आपल्याला 5-6 वाजता निघायचंय जेणेकरून भांडूपमध्ये आपण 1 किंवा 2 ठिकाणी थर लावायचे. आम्ही ठरवल्याप्रमाणे 6 ते 7 वाजता आम्ही ठाणा सोडलं. आम्ही 7च थर लावले सगळीकडे, ठाणा सोडलं. भांडूपमध्ये आलो आम्ही. भांडूपमध्ये आमची नोंदणी झाली होती कस्तुरी शाळेजवळ. जी हंडी असते त्या हंडीला, मनसेच्या हंडीला आमची नोंदणी झाली होती. त्या हंडीला आम्ही नोंदणी केली आणि त्या हंडीला जे आमच्यापेक्षा मोठ्या भावासारखे या गुरुसारखे आहेत, विजय क्रीडा मंडळ आणि साई कृपा, ही दोन्ही गोविंदा पथकं त्या हंडीला तिथे हजर होती. आणि त्याच अगोदर शिवनेरी गोविंदा पथक जे मोठं नाव आहे आज भांडूप मधलं, त्यांनी प्रो गोविंदामध्ये आपल्या भांडूपचं नाव मोठं गेलंय, रोशन झालं. हे शिवनेरी गोविंदा पथक अगोदरच 8 थर लावून गेलेलं त्या ठिकाणावर. तर तिथे एक छोटीशी कॉम्पिटिशन होती की जी पथकं 8 लावतील त्या पथकातून एकाला मानाची हंडी भेटणार. आम्ही विचार केला की हीच ती संधी आहे, ही संधी सोडायची नाही. 8 थर इथे उभे करायचे म्हणजे करायचे. आमच्या समोर बाकीच्या पथकांनी लावले 8 थर. नंतर आमची संधी सगळ्यात शेवटची होती. इतकं नशिबाने तेव्हा आम्हाला झुलवलं. त्या दिवशी आमची संधी आली आणि जोराचा पाऊस आला. युट्यूब वरती ऑनलाईन चालू होतं, आपण तिथे बघू शकाल की जेव्हा आमचं नाव पुकारलं गेलं तेव्हा जोराचा पाऊस आला आणि तो पाऊस इतका जोराचा आला की तो थांबतच नव्हता. अक्षरशः आम्हाला आयोजकांनी विनंती केली की तुम्ही वेळ घ्या, तुम्ही 8 थराचे हे करता, तुम्ही वेळ घ्या, भिजू नका, वेळ घ्या, तोपर्यंत बाकीच्या पथकांना संधी द्या, तुम्ही वेळ घ्या. आम्ही जवळपास तिथे 20 मिनिटं थांबलो. पाऊस थांबत नव्हता, पाऊस पडतच होता. शेवटी आम्ही विचार केला की करूया, 8 थराचा प्रयत्न करूया. त्या भर पावसामध्ये काही करून करायचं. 8 थराचा प्रयत्न सुरू झाला. प्रत्येक गोविंदा त्याच चिकाटीने त्याच जिद्दीने उभा होता. वरती जाताना शिटी मारण्याच्या अगोदर मी एकच गोष्ट सर्वांना सांगितलेली, या क्षणासाठी पूर्ण 3 महिने आपण प्रयत्न करतोय, सराव करतोय.
हा क्षण काही करून साध्य करायचा. तितकीच आमच्या पथकाच्या सर्व गोविंदांनी साथ दिली. सर्व उभे राहिले, परंतु पावसामुळे काही गोष्टी चुकल्या. वरचा गोविंदा उठणार आणि तितक्यातच जी तिरी आपण बोलतो भिक्कीच्या खाली जी तिरी असते त्याचा पाय सटकला आणि पूर्णच्या पूर्ण चढ खाली आला. पहिल्या वर्षीचा तो एक क्षण आणि दुसऱ्या वर्षीचा हा एक क्षण, हे 2 क्षण असे होते ना की हे खूप जिवारी लागले मुलांच्या. म्हणजे मुलं अक्षरशः रडली आहेत त्या दिवशी तिथे बसून. नक्कीच, कारण की असं आपण कुठेतरी 2-3 महिने त्या आपलं एक स्वप्न असतं ते साकार करण्यासाठी प्रयत्न करतो आणि प्रयत्न आपलं म्हणजे स्वप्न आपलं साकार होणार तेवढंच कुठे ना कुठे काही ना काही छोटी मोठी चूक घडते आणि सगळं घडलं जातं खरंच. आणि पण आता या वर्षी 2025 ला पहिल्या वर्षी 7 थर 8 थर काही चुका झाल्या, काही गोष्टी घडल्या, पण आता 2025 ला काय बाप्पा मोरयाकडून अपेक्षित आहे? 2025 ला आम्ही नक्कीच हा विचार घेऊन चालतोय की 8 थर लावून 8 थर उतरवायचे पूर्ण सक्सेसफुल. कारण आपल्या सर्वांना माहितीये प्रो गोविंदा नक्कीच खूप मोठ्या स्तरावर दहीहंडीला घेऊन गेलेला तो एक खेळ आहे. आणि जसं शिवनेरी गोविंदा पथक आहे आपल्या भांडूपचं, त्यांनी जसं भांडूपचं नाव मोठं केलंय तिथे जाऊन. आज 3 वर्ष येणारे 3 वर्ष आपण बघणार आहोत त्यांना शिवनेरी गोविंदा पथकाला. तसंच आमचा एक इच्छा आहे की आम्ही कुठेतरी बाहेर जाऊन, जसं प्रो गोविंदा किंवा अजूनही काही लीग होतात, बरोबर, त्या लीग मध्ये जाऊन आम्हाला भांडूपला प्रेझेंट करायचं, रिप्रेझेंट करायचं की आम्ही भांडूप करावं. हे बाप्पा मोरया गोविंदाचं मानस आहे. ह्या गोष्टीमुळे ह्या वर्षी आम्ही थरांची जी क्षमता आहे या गोष्टीवर जास्त हे करतोय. कारण प्रो गोविंदा बघत असताना एक गोष्ट लक्षात आली की वेळ कसा वाचवायचा, बरोबर, मुलांची क्षमता कशी वाढवायची, वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या टेक्निक यूज करून तुम्ही कशी कमी मुलांमध्ये जास्त थर लावू शकतात. आणि ह्या वर्षाचं जे शेड्यूल आहे प्रो गोविंदाचं त्याच्यामध्ये तर खूप अजून गोष्टी सांगितल्या गेल्या. ते बघून आमचा हा विचार आहे की आम्हाला तो खेळ खेळायचा आहे, त्या प्रो गोविंदामध्ये आम्हाला सहभागी व्हायचंय. आज हे वर्ष नाही जमलं, पुढचं वर्ष जमेल की नाही मला माहिती नाही, पण या येणाऱ्या 1 ते 2 वर्षामध्ये आम्हाला सहभागी व्हायचं. नक्कीच. आणि बाप्पा मोरयाचे एवढा प्रयत्न करताय तर मला वाटतं की नक्कीच ते कुठे ना कुठे त्यांचं स्वप्न एक अचीव करणार तुम्ही ते तुमचं स्वप्न. अजून मला एक विचार असं वाटतं की आता दहीहंडीकडे त्या थराला तुम्ही गोविंदा म्हणून बघताय की खेळ म्हणून त्याच्याकडे तुम्ही बघताय की आपली परंपरा म्हणून त्याच्याकडे तुम्ही बघताय? नक्कीच मी इथे तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज आपण बघतोय की दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळाला. परंतु माझं सर्व गोविंदांना एक आव्हान असेल की दहीहंडी हा आपला उत्सव आहे, हा आपला सण आहे. खेळाचा साहसी खेळाचा दर्जा यासाठी मिळालाय त्या दहीहंडीला जेणेकरून सर्व गोष्टी सुरक्षिततेच्या माध्यमातून व्हाव्यात आणि तो सण बंद नाही व्हावा. कारण 2016-17 साली आपण बघितलं असेल खूप गोष्टींमध्ये बंदी आलेली, खूप गोष्टींमध्ये दहीहंडीवर अशी बंधनं होती. गव्हर्नमेंट 20 फुटाची बंधनं होती, 4 थराची बंधनं होती. मग अशा वेळेला दहीहंडी कुठेतरी लोप पावत चाललेली. त्यावेळेला प्रामुख्याने जय जवान गोविंदा पथकाचं मी नाव घेऊ इच्छितो, कारण त्या वर्षी फक्त एकमेव गोविंदा पथक आहे ज्यांनी सर्व केसेस अंगावर घेऊन ते थर लावले आणि ते साध्य केलं त्यांनी. मग इच्छा अशीच आहे माझी मनातून की साहसी खेळ यासाठी झालाय कारण आपला ती जी परंपरा आहे ती लोप पावू नये, परंतु त्या दहीहंडीचा खेळ करू नका. बरोबर, कारण तो शेवटी एक सण आहे. जिथे सण येतात, उत्सव येतात, तिथे ते कुठल्या ना कुठल्या देवाला अनुसरून असतात. जसं दहीहंडी हा खेळ सर्वांना माहिती आहे, आपण श्रीकृष्णाला पूजून तो करतो. हा खेळ करत असताना ती श्रद्धा मनात असावी की आपण दहीहंडीचा खेळ करतो तर ती श्रीकृष्णावर श्रद्धा असावी मनामध्ये आणि ती श्रीकृष्णावरची श्रद्धा मनात ठेवून ती गोष्ट करावी. कारण जेव्हा फक्त आणि फक्त खेळाकडे आपण बघतो ना तेव्हा खूप साऱ्या गोष्टीमध्ये अक्षरशः त्या गोष्टीचा खेळ होतो. तर माझी सर्व गोविंदा पथकांना आणि भांडूपकरांना हेच आव्हान असेल की त्या दहीहंडीचा खेळ करू नका, त्याला साहसी खेळ म्हणून जरूर बघा, पण त्या गोष्टीचा खेळ करू नका. तो आपला सण आहे, तो आपला अभिमान आहे, ती आपली परंपरा आहे आणि ती तशीच आपल्याला जोपासायची आहे दरवर्षी. आता मला एक गोविंदाकडून जाणून घ्यायचंय, जी थरामधली मुलं आहेत ना, आता तुम्ही सांगितले की एक 15 ते 20 वयोगटातले
तर मला वाटतं याच्यावरची सुद्धा असतील वयोगटाची मुलं. हा, काही मुलं वरच्या वयोगटाची ऑफिस वगैरे. हो. मग ते मुलांचं काय असतं, फीडबॅक कसा असतो ऑफिसच्या मुलांचा? कारण की तुम्ही डायरेक्ट स्वतः कोच, त्याचप्रमाणे ऑफिस सुद्धा तुम्ही वर्किंग करता. तुमचा स्वतःचा एक अनुभव सांगा एक गोविंद म्हणून, कारण की तुम्ही सुद्धा इतर गोविंदामध्ये आधी जात होता. तुमचा एक काय अनुभव आहे की रात्री दहीहंडीची प्रॅक्टिस, दिवसा ऑफिस, कसं असतं शेड्यूल, कसं वाटतं याच्यातून थोडा प्रवास करताना? एक गोविंदा म्हणून सर्वात बिझी शेड्यूल ह्या 2 महिन्यामध्ये सर्व गोविंदांचं. कोणालाच टाइम देता येत नाही. ह्या 2 महिन्यामध्ये तुम्ही तुमची, आपण त्याला म्हणतो पर्सनल लाईफ, ती जोपासू शकतच नाही जर तुम्ही गोविंदा, असं मला तरी वाटतं. आज आमच्या गोविंदा पथकामध्ये जितकी मुलं आहेत ती सर्वच्या सर्व मुलं 20 वर्षात खालची मुलं सोडली तर सर्व कामधंद्याला जातात. काही ना काही कामधंदे करत असतात, नोकरी करतात. नोकरी म्हटलं की एक ठराविक वेळ आला, त्या ठराविक वेळेला जर आपण पोहोचलो नाही तर हाफ डे किंवा 9 ते 5 टाइम ठरलेला आहे नेहमीच आहे. म्हणजे एक गोविंदा म्हणून सकाळी 6 किंवा 7 वाजता उठायचं, ट्रेन किंवा इतर ट्रान्सपोर्ट माध्यमातून धक्के खात जायचं, ऑफिसला उभं राहायचं. ऑफिसला ती क्षमता दाखवून 9 तास 10 तास पूर्ण काम करायचं. ती ऊर्जा तशीच घेऊन पुन्हा घरी यायचं, तेच धक्के खात सगळ्या गोष्टी करत. घरी आल्यानंतर बॅग ठेवायची, चेंज करायचं, जमल्यास काय खायला भेटलं तर भेटलं, नाहीतर तो गोविंदा पुन्हा येतो मैदानात. मैदानात आल्यानंतर ते एक शारीरिक क्षमतेचा खेळ आहे. तिथे फक्त बुद्धी नाही चालवायची, क्षमता पण तेवढी असली पाहिजे. आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये चौकस असले पाहिजे. हंडीला कोणाचा पाय सटकतोय, कोणाला वजन जास्त होतंय, काय बॅलन्स बिघडतोय, हे सगळं बघावं पण लागतं. म्हणजे तुम्ही मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या प्रबळ पाहिजे जर तुम्हाला एक गोविंदा म्हणून करायचंय. मग अशा वेळेला तो गोविंदा जो पूर्ण त्याचं स्केड्यूल दिवसाचं संपून, आपण सर्वांना पाहतो की आपण घरी जाताना सगळ्यांची क्षमता संपलेली असते अंगातली, पण त्या गोविंदाची क्षमता ती 2 महिने संपत नाही. तो तितक्याच जोमाने, तितक्याच याने जिद्दीने पुन्हा एकदा मैदानात जातो. आणि जेव्हा मैदानात जातो ना तेव्हा कुठलाच गोविंदा, माझ्या पथकातला तर कुठलाच गोविंदा नाही आणि इतर पथकातलाही नसेल, कुठलाच गोविंदा हे बोलत नाही मी आज थकलोय. ही जिद्द बोलणार सुद्धा नाही की मी थकलोय, कारण की त्याला त्याच्या गोविंदा पथकाचं नाव आणि त्याचप्रमाणे त्याने जे ठरवलेलं स्वप्न आहे त्याला पूर्ण करायचं असतं. बरोबर. रात्री तुम्ही प्रॅक्टिसला गेल्यानंतर परत तेवढा पेशन्स ठेवतात मुलं. तेवढी क्षमतेने जवळपास रात्री 12:30-1 वाजेपर्यंत प्रॅक्टिस चालते. जिथे लहान मुलांना लवकर पाठवलं जातं, परंतु मोठी मुलं थांबतात. आमचे जे थर आहेत त्या थरांच्या रचनेमध्ये खालून 6 थर, खालून 4 थर, अशा आम्ही वेगवेगळ्या सराव करत राहतो, जेणेकरून सर्वांना वजन कळावं. अशा वेळेला वरची जी छोटी मोठी दुसऱ्या आणि तिसऱ्या पहिल्या थरावरची जे टॉपर वगैरे आहेत ते घरी जातात, इतर मुलं थांबतात 1-1 वाजेपर्यंत. आणि कधी कधी असं होतं की पावसाने साथ नाही दिली, हा गोविंदा भिजतो पावसात, हा गोविंदा त्या हंडीमध्ये रात्री 1-1 वाजेपर्यंत जागतो. आणि एवढं सगळं करून घरातल्या ज्या गोष्टी आहेत त्या पण करायच्या आहेत. एक घराची जबाबदारी आपल्यावर आहे, म्हणून पुन्हा सकाळी उठून सर्दी, पळसं, ताप सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तो पुन्हा एकदा कामाला जातो. कामावर तेवढं करून तो पुन्हा एकदा रात्री येतो. तर रात्री आल्यावर सुद्धा तो हे बघत नाही की मला सर्दी झाली, मला पळसं झालंय, मला ताप येतोय, मला काही इतर गोष्टी आहेत. त्याचं एकच लक्ष असतं की ह्या वर्षी माझ्या गोविंदा पथकाने जितके थर रचायचं ठरवलंय ते झाले पाहिजे. आमच्या गोविंदा पथकातली सगळी मुलं त्याच जिद्दीने दर दिवशी येतात. जर कोणालाही काही इश्यू असेल तर तो अगोदरच मंडळाचा एक ग्रुप आहे सेपरेट, त्याच्यामध्ये तो सांगतो. ते सांगताना ती जी मळमळ, ती जी खंत दिसते ना त्यांच्या त्या शब्दांमध्ये की मला माफ करा आज मी नाही येऊ शकत, हे फक्त एक गोविंदाच करू शकतो. कारण त्या गोविंदाचं वैयक्तिक तिथे नाव मोठं नाही होणार आहे, नाव मोठं होईल पथकाचं. एक गोविंदा म्हणून कुठल्याच व्यक्तीचं नाव मोठं कधी होत नाही, तो नेहमीच गोविंदा राहतो. आज तुम्ही इतर खेळांमध्ये बघितलं असेल, क्रिकेटच्या खेळामध्ये एक बॅट्समॅन म्हणून, एक बॉलर म्हणून तुमचं नाव मोठं होऊ शकतं, पण गोविंद हा एकमेव असा खेळ आहे जिथे तुमचं नाव कधीच मोठं नाही होणार, तुमच्या पथकाचंच नाव नेहमी मोठं होणार. आणि तुमची नावापुढे टॅगिंग जी गोविंदाची आहे ती आयुष्यभर गोविंदाच राहणार. तुम्ही पहिल्या थरावर जावा, तुम्ही शेवटच्या थरावर. हे नाव मोठं होत नसून सुद्धा तो गोविंदा तिथे फक्त आणि फक्त पथकासाठी ते 2 महिने प्रयत्न करत राहतो. बरोबर आहे. कारण की जर एखादा व्यक्ती बेसमध्ये उभा आहे, त्याच्या पॅकिंग मध्ये उभा आहे, टेरीला उभा आहे, तो दिसतात नाही ना. जो वरती एकट्याला चढतो त्याला लोक कुठेतरी बघतायत,
कारण की तो एकटा शो होतो तिथे, एकटा तिथे दिसतोय. आणि त्याचप्रमाणे बघायला गेलं तर जेव्हा ती टी शर्ट घालून जी मुलं मिरवतात ना, तेव्हा जे नाव असतं ना, बाप्पा मोरया गोविंदा पथक, पहिल्याची 7 तर, दुसऱ्याची 8 तर, कुठेतरी भांडूपमध्ये किंवा भांडूपच्या बाहेर हे कुठेतरी बघितलं जाईल ना, तेव्हा जे लोक म्हणतात अरे आपण बाप्पा मोरया मधला मुलगा आहे किंवा कुठल्या गोविंदा पथकामधला मुलगा आहे, तेव्हा त्याला जो प्राऊड फील होईल ना, मला वाटतं ते एक वेगळा आनंद असेल त्या मुलांसाठी. आणि या मुलांचं कसं बॉन्डिंग असतं एकमेकांची, एक लहान भाऊ मोठा भाऊ सगळं बॉन्डिंग मुलांचं. ही सगळी मुलं स्थानिक आहेत. अच्छा. स्थानिक मुलं आहेत, तर वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ही मुलं सातत्याने एकत्र असतात. आज आमची जशी क्रिकेटची टीम आहे, आज आमची कबड्डीची टीम आहे, तर ही मुलं वर्षभर सुद्धा एकत्रच असतात. आणि वर्षभरातून आम्ही आमच्या माध्यमातून क्रिकेटच्या लीग, कबड्डीचे सामने सातत्याने भरवत असतो. कारण बाप्पा मोरया स्पोर्ट्स क्लब हे जे नाव आहे हे क्रीडा क्षेत्रामध्ये आहे. आम्ही दहीहंडीमध्ये 2च वर्ष झाली आम्हाला, परंतु या अगोदर आम्ही कबड्डी आणि इतर सामने भरवतच होतो आमच्या त्या पटांगणामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टीमधून ते बॉन्डिंग वाढतं. गेल्याच वर्षी म्हणजे आता जे वर्ष गेलं त्या वर्षी आम्ही बाप्पा मोरया प्रीमियर लीगचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं. गेली 3 वर्ष आम्ही करतोय आणि ह्या वर्षी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात ते आयोजन केलं. याचं एक म्हणजे कारण हेच होतं की आम्हाला आमच्या स्थानिक मुलांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म करून द्यायचं होतं. कारण हीच मुलं पुढे जाऊन भांडूपच्या मोठ्या मोठ्या संघांमधून क्रिकेट खेळतील, कबड्डी खेळतील. मग अशा वेळेला जे सुरुवातीचा प्लॅटफॉर्म आहे ना, जसं मी तुम्हाला बोललो, ज्या वर्षी आम्ही 8 तर लावत होतो त्या वर्षी तो पाठीवर हात खूप गरजेचा होता. त्यांनी आम्हाला एक स्फूर्ती भेटली की आम्ही करू शकतो. तसंच ह्या मुलांसाठी एक पाठीवर हात हवा की आपले स्थानिक जी मोठी मुलं आहेत ते आपल्या पाठीशी उभे आहेत आणि आपण काहीतरी वेगळं करू शकतो. म्हणून आम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये या सगळ्या गोष्टी करत असतो. त्यामुळे याची बॉन्डिंग खूप चांगली आहे. आणि माझ्या पूर्णच्या पूर्ण गोविंदा पथकामध्ये एकही मुलगा असा नाही जो एकामेकाला ओळखत नाही. सगळे सर्व एकामेकाला ओळखतात आणि पूर्णच्या पूर्ण पथक आहे त्याच्यामध्ये एक 95% मुलं ही तिथलीच आहेत, स्थानिकच आहेत. आणि 5% मुलं बाहेरून येतात. ती बाहेरून म्हणजे जवळपास ती 1.5-2 किलोमीटर दूर राहतात, ती पण येतात त्या पथकामध्ये. परंतु त्यांचं पण बॉन्डिंग सेम जसं नॉर्मल हे असतं. ते आम्ही सुरुवातीला आपल्या सर्वांना माहिती आहे की सरावाची सुरुवात आपण पाया पडून करतो, सरावाची शेवट आपण पाया पडून करतो. सरावाची सुरुवात करायच्या अगोदर 10 ते 15 मिनिटं अगोदर मुले येऊन बसतात, एकामेकाशी बोलतात. काल काय झालं, आज दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या विषयात काय झालं, काल काय झालं, सरावामध्ये कोणाचं चुकलं, कोणाचं काय झालं, या सगळ्या गोष्टींवर चर्चा होते. म्हणजे एक प्रकारे बघायला गेलं तर आता दहीहंडीच्या व्यतिरिक्त जेव्हा आपण नॉर्मल आपल्या लाईफमध्ये जगत असतो, ऑफिसच्या मित्रांचा एक ग्रुप झाला, एरियातला मित्रांचा ग्रुप झाला किंवा अजून एक नातेवाईकाचा ग्रुप, तसा हा दहीहंडीचा ग्रुप आहे. म्हणजे ते काय बोलतात त्याला, आता माझ्याकडे शब्द नाही त्या गोष्टीसाठी, पण तिथे आलं ना की एक मित्रत्व असं निर्माण होतं. हा बाबा आज काय मित्रत्वापेक्षा बंधुत्व म्हणेन. नक्कीच. कारण आमच्या पथकामध्ये मित्र बोलणारी मुलं खूप कमी दिसतील तुम्हाला. प्रत्येक म्हणजे तुम्ही जर आलात पथकामध्ये आणि तुम्हाला जरी 2 दिवस झाले तरी तुम्हाला प्रत्येक जण भावा म्हणूनच हात. नक्कीच. जेव्हा ह्या गोष्टी येतात ना पथकामध्ये तेव्हा ती बॉन्डिंग खूप जास्त चांगली होते. आणि ही बॉन्डिंग खूप गरजेची आहे. कारण तुम्ही जेव्हा 2ऱ्या-3ऱ्या स्तरावर आहात, तुमच्या बरोबरचा समोरचा जो व्यक्ती आहे त्याला पकडण्यासाठी फक्त ग्रीप आहे तुमच्या हातामध्ये. जर ती ग्रीप सुटली तर पूर्ण थर खाली येणार. अशा वेळेला जी नजरेमधून एकामेकाला संवाद साधला जातो ना, एक साथ भेटते आणि नजरेतून एक संवाद साधला जातो की कोण खाली जाते, कोण वरती येते, त्याला पकड, त्याला सांभाळ. बोलत कोणीच नाही पण ती नजरेतून खुणवाखुणी होती. ह्या गोष्टीसाठी टीम बॉन्डिंग खूप गरजेची आहे. आणि हा सांघिक खेळ आहे. आणि हा सांघिक खेळ खेळत असताना जर तुम्हाला तुमच्या बरोबर उभं असलेल्या मुलाला त्याची स्ट्रेंथ काय आहे, त्याची काय विकनेस आहे तुम्हाला माहिती नसेल आणि त्यालाही तुमची माहिती नसेल तर हा खेळ आपण खेळूच नाही शकत. मग आपल्याला सातत्याने चुका घडणार आपल्या हातून. म्हणून आमच्या टीमची टीम बॉन्डिंग खूप चांगली आहे. काही गोष्टी असू दे, म्हणजे चुका झाल्या तरी त्या आम्ही सर्वांसमोर मांडतो आणि त्या कशा होऊ नयेत या गोष्टीवर विचार करतो. जर एखादं छोटं मोठं सक्सेस जरी आम्हाला सेलिब्रेट करायचं असेल तर तेही सुद्धा आम्ही सेलिब्रेट करतो. तर मला एक गोष्ट जाणून घ्यायची, म्हणजे प्रत्येक गोविंदा एक मेहनत करत असतो, त्याच्यासाठी काय असतं बाप्पा मोरया वगैरे अशी काय कन्सेप्ट असते वेगळी? तर या वर्षीपासून आम्ही एक वेगळी कन्सेप्ट चालू केली आपल्या गोविंदा पथकाबरोबर. त्याची गोष्ट अशी आहे की एक परफॉर्मर गोविंदा म्हणून आम्ही एक वेगळी कन्सेप्ट घेऊन आलो यावेळेला, जी आम्ही एक आठवड्यातून एक कोणतरी परफॉर्मर गोविंदा काढतो आणि त्याला एक त्याच्या मानाचं मेडल भेटतं. अच्छा. ओके. ते मेडल म्हणजे गोल्ड मेडल पेक्षा खूप मोठं वाटतं त्या मुलांना, कारण
त्या 100 मुलांमध्ये त्या एकट्याचं नाव येतं. कन्सेप्ट अशी आहे की जो मुलगा पूर्ण आठवडाभर दैनंदिन जीवन सोडूनही इथे येऊन चौकस राहून त्याने एक वेगळी भूमिका बजावली. उदाहरणार्थ सांगायला गेलं तर बेक्कीमध्ये वजन वाढतंय, मग कमी वजनाचा एक मुलगा पहिल्यांदाच बेक्कीमध्ये चढला आणि त्यांनी सर्रास ती बेक्की सुंदर उचलली आणि काही डिसबॅलन्स नाही झाला. एक नवीन काहीतरी शिकायला भेटलं, काहीतरी झोपून दिलं. बरोबर. काही ठिकाणी असं होतं की बॅलन्स सुटलाय, ग्रीप सुटली आहे, परंतु फक्त जी जर्सी घालतो ती जर्सी पकडून किंवा पाय पकडून समोरच्याने आधार दिला आणि थर पडू नाही दिली. मग ह्या गोष्टी आम्ही टिपत असतो सातत्याने, जो सराव होतो त्याच्यामध्ये. आणि ह्या गोष्टी बघून मग एक लिस्ट काढली जाते की पूर्ण याच्यामध्ये कोणी एक वेगळी भूमिका दाखवली. मग तो कोणी असू शकतो, तो वरचा टॉपरही असू शकतो, तो खाली उभा राहून जो पकडायला मुलगा असतो तोही असू शकतो. तर तो खाली उभा राहणाऱ्या मुलाने सुद्धा पाय सडताना पकडलाय आणि त्यांनी चौकस बुद्धी दाखवली आहे आणि त्याच्यामुळे थर पडताना वाचले, कोणाला दुखापत झाली नाहीये, तर तो सुद्धा परफॉर्मर गोविंदा बनू शकतो. मग असा आम्ही तो एक कन्सेप्ट चालली आहे. मग अशा वेळेला होतं काय की मला स्वतःहून हे चालू केल्यानंतर खूप मुलं येऊन बोलतात की आपण हे काहीतरी वेगळं करूया, आपण हे काहीतरी करूया. म्हणजे मुलांच्या डोक्यामध्ये सुद्धा आहेत वेगवेगळ्या कल्पना आहेत. बरोबर. कारण एक प्रशिक्षक म्हणून माझ्या मेंदूमध्ये ज्या काही कल्पना येतील त्या मी जरूर मांडत जाईन आणि त्या हिशोबाने आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करत जाऊ. 2-3 मोठी मुलं आहेत गोविंदा पथकातली, ती एक त्यांच्या कल्पना सांगत असतात, परंतु तिथे 100 मेंदू आहेत आणि त्यांची विचार करायची क्षमता वेगवेगळी आहे. प्रत्येकाचा कन्सेप्ट वेगवेगळा चालणार. बरोबर. तर आम्हाला असंच आहे की प्रत्येकाने विचार करावा आणि तुम्ही आमच्यापर्यंत यावा, कारण आम्ही ऐकून घेतो तेवढंच त्या मुलांचं, जेणेकरून आपल्याला काहीतरी वेगळं करता यावं. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं आमचा पारंपरिक रित्या आम्ही गोविंदा नाही चालू करत, जी आमची टेक्निक आहे ती काहीतरी वेगळी आहे. ही अशीच वेगवेगळ्या लोकांकडून आलेल्या नवीन नवीन कल्पनाचं एक मिश्रण आहे. आणि मला एक जाणून घ्यायला आवडेल, जसं तुम्ही बोलत की पहिल्या वर्षी मीडियावरती पोस्ट आणि व्हिडिओ बघून मुलं आली होती, तर मीडियाचा फायदा या गोष्टीला मध्ये कुठेतरी होतो का मध्ये? जरूर. सोशल मीडिया एक असं माध्यम आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी लगेच पोहोचवता येतात लोकांपर्यंत. तर आम्ही जेव्हा सोशल मीडियाचं अकाउंट सुरू केलेलं तर पहिल्याच वर्षी आम्ही हाच विचार करून सुरू केलेलं की कुठेतरी आपलं सोशल मीडियावर एक्झिस्टन्स हवा, नाहीतर कोणाला कळणार सुद्धा नाही की आपण काय वेगळं केलं. मग पहिल्या वर्षी आम्हाला खूप फायदा झाला त्या गोष्टींचा. सोशल मीडियावरची जी अकाउंट्स आहेत आमची, फेसबुकवरची आणि इंस्टाग्रामवरची, त्या अकाउंटच्या माध्यमातून ते बघून जवळपास फक्त भांडूप नाही पण बाहेरच्याही, म्हणजे घाटकोपर पासून जोगेश्वरी पासून पथकांचे मेसेज यायला लागले, फोन यायला लागले. जी स्थानिक मुलं इतर पथकांमध्ये जात होते दूरच्या, कारण आपल्या इथे कोणतंच असं पथक नाहीये जे काहीतरी चांगली भूमिका करू शकेल, जे काहीतरी मोठं करू शकेल, असं प्रत्येकाचं एक विचारसरणी झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना कळालं की आपल्या स्थानिक पथक एक मोठं होतंय आणि काहीतरी वेगळं करून दाखवतंय. ती मुलं आम्हाला जोडत गेली. आज आमच्या पथकामध्ये खूप सारी मुलांची इतर पथकांमध्ये अगोदर जात होती, कारण स्थानिक कुठलंही मंडळ नव्हतं, कुठलंही स्टेज अवेलेबल नव्हतं त्यांना. आता त्यांना असं वाटतंय की अरे आम्हाला यायला पाहिजे, आम्हाला इथे यायला पाहिजे. हे सोशल मीडियाने शक्य केलं, कारण आज तुम्ही आजच्या दैनंदिन जीवनामध्ये एवढ्या सगळ्या घडामोडी होत असतात. प्रत्येकाचं मुंबईमध्ये लाईफ एकदम फास्ट आहे. या फास्ट लाईफ मध्ये तुम्ही कोणाच्या घरी जाऊन कोणाला सांगू नाही शकत की अरे ये बाबा चल आपण काहीतरी वेगळं. आणि कसं एक नवीन जनरेशन आहे, एक मीडियाचा जमाना आलेला आहे. बरोबर. आज तो प्रत्येक मीडियावरती इंस्टाग्रामवरती स्क्रोल करणं, युट्यूब किंवा अजून काही फेसबुक वगैरे या गोष्टीमध्ये मीडियावरती असतात प्रत्येक जण. आणि मला आता एक दादा विचारायचं आहे की दहीहंडीच्या दिवशी, हा प्रश्न प्रत्येक गोविंदा पथकाला विचारत आलाय, दहीहंडीच्या दिवशी जेव्हा तुम्ही बाहेर जाता थर घेऊन, तेव्हा तुला असं वाटतं का कुठे की म्हणजे पार्शिलिटी होते, म्हणजे 8 थर लावणारे गोविंदा पथक एका साईडला, 6-7 थर लावणारे एका साईडला, असं कुठे पार्शिलिटी वाटते? पार्शिलिटी असं मी म्हणू नाही शकत या गोष्टीला, पण हा त्यांना प्रथम चान्स, बाकीचे आलेल्यानंतर असं आपण बघू शकतो. खूप साऱ्या ठिकाणी अशा गोष्टी होतात आणि आम्ही पण या गोष्टी अनुभवल्या. पण मी त्या गोष्टीला पार्शिलिटी नाही बोलणार, कारण आयोजकांच्या बाजूने जर, म्हणजे मी कुठल्याच आयोजकाला सपोर्ट नाही करत या गोष्टीतून, परंतु आयोजकांच्या बाजूने जर आपण थोडा विचार केला ना, तर जवळपास 10 पथकं मोठ्या अंडीना 10 पथकं एका वेळेला उभी असतात तिथे. बरोबर. आणि प्रत्येक पथकाचं असं असते की आम्हाला पहिली संधी द्या, आम्हाला जाऊन दे, आम्हाला पहिली संधी द्या, आम्हाला जाऊन दे. तर आयोजकाचा असा विचार असतो की जी मोठी पथकं आहेत ती गेली
तर तेवढी जागा कमी होते. कारण मोठ्या पथकांमध्ये जसं जय जवान गोविंदा पथक, आज जय जवान गोविंदा पथक हे असं गोविंदा पथक आहे, त्याचबरोबर शिवसाई आहे, इतर गोविंदा पथक आहे, ही जर कुठल्या एका आयोजकाकडे गेली तर त्या आयोजकाचं 50% जागा ते लोक खातात. त्याचा मॉप इतका स्ट्रॉंग आहे. आज जवळपास 500 मुलं असतात त्या पथकामध्ये. अशा वेळेला जर तो तेवढी जागा जर ऑक्युपाय केली त्या पथकाने, तर इतर पथकांना संधी कधी देईल. बरोबर आहे. म्हणून आयोजकांचा असा एक विचार असतो की जी मोठी पथकं आहेत त्यांना पहिली संधी देऊन त्यांना मोकळं करावं, आणि जी छोटी पथकं आहेत ती साईडला चालू असावी, त्यांची पण त्यांना पण संधी मिळावी. हे करत असताना कधीतरी आपल्याला बघायला भेटतं ते की छोट्या पथकाला सुद्धा बघायला भेटते की ते काय करतायत, त्यांचा सुद्धा म्हणजे आपल्याला अनुभव भेटतो. मी एक माझा अनुभव सांगू इच्छितो इथे. यश गोविंदा पथक खूप मोठं गोविंदा पथक आहे. गेल्या वर्षी नाही, 2023च्या वर्षी, गेल्या वर्षी आम्ही संस्कृतीला हंडी लावलेली, 7 थर लावले आम्ही संस्कृती प्रतिष्ठानला ठाण्याला. तिथे आमच्या समोर यश गोविंदा पथक हे त्यांना 9 थराची ट्राय करायची होती त्या वर्षी 2023 साली. तर आम्ही सर्वजण तिथे उपस्थित होतो आणि आमचा त्यानंतर आम्हाला ते लोक संधी देणार होते. आम्ही जवळपास 20 मिनिटं थांबलेलो आणि वैतागलेलो, आणि त्यानंतर अनाउन्समेंट झाली की यश गोविंदा पथकाला संधी देत आहे. एक गोविंदा म्हणून, बाप्पा मोरेचा गोविंदा म्हणून मला वाईट खूप वाटलं तेव्हा की अरे यार आम्हाला संधी दिली पाहिजे होती. परंतु मोठं पथक होतं, त्यांना संधी दिली पहिली. 9 थराची सुरुवात केली, 5 थरापर्यंत पूर्ण थर लागले आणि त्यांना कळाले काहीतरी चूक झाली आपल्या. त्यांनी पूर्णच्या पूर्ण थर उतरवले. त्यांनी आयोजकांना सांगितलं आम्ही थर लावणार नाही, आमच्याकडून काहीतरी चूक होते, आम्ही 9 नाही लावू शकत. 2023 साली तुम्ही ते मीडियामध्ये बघू शकता, त्यांनी थर नाही लावले. आमच्यासाठी ती शिकण्यासारखी गोष्ट होती. जर तुमच्याकडे मुलांची शारीरिक क्षमता ती नाहीये, तुमच्याकडे टेक्निक्स ते अवेलेबल नाहीये, काही गोष्टी असून ते तुम्ही पुढची रिस्क घेऊ नाही शकता. बरोबर, म्हणजे मुलांच्या जीवाशी कुठे ते खेळले नाही. आणि ह्या गोष्टीसाठी मी प्रामुख्याने त्यांचं नाव नेहमी काढतो. मुलांची सुरक्षितता खूप महत्वाची आहे. हे बाप्पा मोरया गोविंदा पथकाचं एक गोविंदा म्हणून आमच्यासाठी शिकण्यासारखं होतं. त्यामुळे जी छोटी पथकं आहे त्यांना असं वाटत असेल की त्यांच्याबरोबर खूप सारा असा दुरावा होतोय, त्यांना साईडला काढलं जाते, पण कुठेतरी ते शिकण्यासारखं पण आहे. कारण त्या दिवशी सगळ्यांचं असंच असतं की आपण पटापट पथक लावूया, थर लावूया आणि दुसरीकडे जाऊया. 7 हंड्या घ्यायच्या, 8 हंड्या घ्यायच्या, 10 हंड्या घ्यायच्या. परंतु त्या दिवशी शिकण्यासाठी कोणच उपस्थित नसतं. मग ह्या जो वेळ असतो ना, हा वेळ सर्व पथकांसाठी, छोट्या पथकांसाठी शिकण्यासारखा असतो. आणि तुमच्यासाठी एक आदर्श गोविंदा कुठला आहे मुंबई मधला अख्ख्या? एक आदर्श गोविंदा पथक म्हणून तुम्ही कोणाला बघता, एक किंवा तू सांगू शकतोस? खरं तर आदर्श गोविंदा म्हणजे सगळेच, त्यांना तुम्ही एक तुमचं एक आयडल समजताय. आयडल असं मानायला गेलं तर जय जवान गोविंदा पथक आणि शिवसाई गोविंदा पथक, या दोन्ही गोविंदा पथकांमध्ये माझ्या जवळच्या व्यक्ती राहतात किंवा त्या पथकातून जातात. हा एक पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, या दोन्ही गोविंदा पथकांनी कधीही रिस्क घेऊन किंवा स्वतःच्या मुलांची सुरक्षितता पणाला लावून काहीतरी वेगळं करायच्या नादामध्ये कधीच कुठल्या मुलाला दुखापत झालेली मी तरी ऐकली नाही. आणि जय जवान गोविंदा पथक हे असं पथक आहे जेव्हा कुठल्याही गोविंदा पथकाने थर लावले नव्हते तेव्हा त्यांनी थर लावले आणि ती अस्मिता जोपासली. ह्या 2 कारणामुळे शिवसाई गोविंदा पथक जिथे मोहित जो त्या गोविंदा पथकामध्ये आहे, आणि आपलं जय जवान गोविंदा पथक, संदीप सरांना आम्ही सगळेच आयडॉल मानतो. कारण संदीप सरांनी जे काम केले एवढं त्यांचं कर्तृत्व इतकं मोठं आहे. आज जवळपास 25-30 वर्ष त्या पथकामध्ये ते सातत्याने काम करतात, आणि त्या अगोदर ते त्या पथकामध्ये गोविंदा सुद्धा होते. तर या गोष्टींमुळे आम्ही जय जवान गोविंदा पथक आणि शिवसाई क्रीडा मंडळ या 2 गोविंदा पथकांना खूप मानतो आणि आम्ही त्यांचा आदर्श समोर ठेवून चालत असतो. तर आता मला एक तुला विचारायचं आहे की दहीहंडीच्या दिवशी जेव्हा आपला गोविंदा पथक बाहेर जातात त्या दिवशी मुलं काय कशी मॅनेजमेंट असते मुलांची किंवा प्रत्येकाची? तर आमचा स्वतःचा एक ट्रक असतो, मोठा ट्रक, ज्या ट्रकमध्ये जर पाऊस असला तर तो वरती शेड आम्ही हे करतो, आणि तो एक मोठा ट्रक असतो. आणि एक छोटा टेम्पो असतो, खाण्याच्या गोष्टी, पिण्याचं पाणी, हे सर्व गोष्टींची निगा मॅनेज केली जातात. आणि मुलांची शिस्त कशी असते बाहेर? कारण की आता पण सध्या बघितलं दहीहंडीच्या दिवशी भरपूर सारी मुलं बाईक वरती स्टंटबाजी किंवा आवाज अशा प्रकारे आपल्याकडून काही गोष्टी घडतात की शिस्तप्रिय आपला गोविंदा करतो. बघा, बायकर्स म्हटलं तर 2 बायकर्स एकत्र आले तर ते एक आपल्याला बघायला मिळतं की काहीतरी नवीन करायचं आहे, स्टंटबाजी सुरू होते आपापसातच. परंतु आमच्या गोविंदा पथकामध्ये पहिल्या वर्षी आम्हाला या काही गोष्टी जाणवल्या. त्यानंतर आम्ही दुसऱ्या वर्षी सुरुवातीला सर्व मुलांना सांगितलेलं की एक तर आम्ही बाईकचं प्रमाण कमी केलं जेणेकरून सर्व मुलं सुरक्षित जातात, एका ठिकाणी एका सोबत चालते. दुसरी गोष्ट, बाईकवर आम्ही जी आमच्या पथकातली मोठी मुलं आहेत
तीच फक्त बाईक चालवू शकतात. जी मुलांना अनुभव चांगला आहे बाईक चालवण्याचा आणि हंडीचा दोन्ही गोष्टीचा, कारण त्या दिवशी एक बाईक जरी चुकीच्या ठिकाणी गेली तरी तुमचं पूर्ण नियोजन हे होऊ शकतं. मग अशा वेळेला आम्ही तीच मुलं ठेवतो जी मुलं मोठी आहेत, ज्येष्ठ मुलं आहेत आणि त्यांना कळतं की हा जो दिवस आहे हा स्टंटबाजीचा नाहीये, या दिवशी आपले थर लावणं जास्त गरजेचं आहे. तर अशीच पथकातली मुलं आम्ही ठेवतो बाईकवर. बाकी सर्व मुलं आमची ट्रकमध्ये असतात. नक्कीच. आणि आज आशा गोविंदा पथकासोबत मला पॉडकास्ट करायला खूप एक मजा बोलू शकता किंवा एक असा आनंद होतो की आपल्याच वयोगटाचा व्यक्ती इथे बसला आहे आणि त्याच्यासोबत आपण जेव्हा चर्चा करतो एखाद्या विषयावरती, आणि खरंच खूप दादाच्या बोलण्यामधून काही गोष्टी इतर गोविंदा पथकांना जे आता नवीन नवीन उदयास येत आहेत, जे नवीन नवीन मुलं आहेत 5 तर 6 थराची प्रॅक्टिस करतायत, त्यांनी चालू केलेली आहे, त्यांना कुठे ते प्रेरणा दादाच्या बोलण्यातून खरंच मिळू शकते. आणि बाप्पा मोरया गोविंदा पथकाला माझ्या युट्यूब चॅनल कडून आणि माझ्या संपूर्ण टीम कडून त्यांनी जे प्रथम वर्षी 7 तर, दुसऱ्या वर्षी 8 तर आणि तिसऱ्या वर्षी आता पुन्हा एकदा त्यांनी त्यांची जिद्द ते हरणार नाहीत. कुठे ना कुठे छोट्या मोठ्या गोष्टी घडल्या, परंतु त्या सर्व गोष्टीवरती मात करून ते पुन्हा यावर्षी एक नवीन जोमाने त्या गोष्टीला पुन्हा सामोरे जाणार आहेत. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खरंच आमच्याकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. तुमचा एक बहुमूल्य टाइम आम्हाला दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला इथे बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा मी संपूर्ण बाप्पा मोरया गोविंदा पथकाकडून ओंकार ऑफिशियल या युट्यूब चॅनलला सदिच्छा देतो. हा चॅनल असाच भरत राहू दे. माझ्या मते आता 16,000 काहीतरी सबस्क्रायबर आहेत. 16,000 तुम्ही ऑलरेडी क्रॉस केले. लवकरच लक्षावधीचा एक आकडा तुम्ही पार करावा अशी आमची इच्छा असेल. आणि खूप चांगलं वाटलं दादा तुम्हाला भेटून. एक वेगळी आम्हाला सुद्धा ऊर्जा मिळेल या गोष्टीतून आणि नक्कीच पुढे जाऊन आम्ही तुमच्या चॅनलवर पुन्हा एकदा येऊ. नक्कीच. मला सुद्धा आपल्या भांडूपचा गोविंदा, कारण ह्या आपल्या पॉडकास्टचा टाकेलच आहे भांडूपचा गोविंदा, मला सुद्धा नक्कीच आवडतंय या गोष्टींमध्ये थोडा रिसर्च करायला आणि या गोष्टीमध्ये संवाद करायला की भांडूपचा गोविंदा आमचा कसा आहे हे मला जाणून घ्यायला पर्सनली आवडतंय की आपला भांडूपचा गोविंदा कशा प्रकारे प्रेझेंट आहे, त्यांचं काय हिस्ट्री आहे आणि काय आहे त्याच्याबद्दल. चला तर भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.